जितेन्द्रियगणा गणिरविरतः परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथा वनेत्री तनयो अवतीर्ण स्वयं करात्त सुकमण्डलु कुमत खण्डने दण्डभृत पद प्रणतवत्सल जयतु वासुदेवो यति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा निरोपिलासी श्री गुरु राहिले किती दिवसी वर्तले पुढे काय सांग तू गुरुमूर्ती कृपा सिंधू माझे मनी लागला वेदू चरित्र ऐकता महानंदू अत्योल्लास होतसे परिसोनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध अतिगहन सांगता जाहला विस्तारून श्रोते तुम्ही अवधारा गोकर्ण क्षेत्री श्रीपादयती राहिले वर्षे 3 गुप्ती तेथोन श्री गिरिपर्वता येती लोकानुग्रहासी जयाचे चरण दर्शन करिता जाण समस्त तीर्था समान चरणं पवित्रं वित्तं पुराणं वेद श्रुती बोलती समस्त तीर्थे गुरुचरणी तो काहिंडे त्रिभुवनी लोकानुग्रह करणे म्हणोनी जाती आपण पर्यायसा मासचारी क्रमोनी तेथे आले निवृत्ती संगमाते दर्शन द्यावया भक्त लोकाते पातले तया पुरवपुरा पुरवपूर महाक्षेत्र कृष्णा गंगा वाहे तीर महिमा सांगता असे अपार भूमंडळात दुर्लभ तेथील महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा पुढे असे अखिल चरित सांगेन ऐक एक चित्ते श्रीपाद राहिले कुरवपुरी ख्याती जाहली भूमीवरी प्रकट महिमा अपरांपरी सांगता विस्तार असे देखा जे जन भजती भक्तिसी सौख्य पावती अप्रयासी लक्ष्मी कन्या पुत्रेसी जे जे चिंतिले पावती समस्त महिमा सांगावयासी विस्तार होईल बहुवसी नामधारका पर्ययसी सांगेन किंचित तुझा आता पुढे अवतार भावया गती सांगेन ऐका एक चित्ती श्रीपाद पुरवपुरी असती कार्य कारण पुढे असे अवतार भावया कारण सांगेन त्याचे पूर्व कथन वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी त्याची भार्या होती एक नाम तियेचे अंबिका सुशील आचार पतिसेवका महापुण्य सती देखा ती ते पुत्र होऊनी मरती पूर्व कर्म फळ अर्जिती अनेक तीर्थव्रत आचरती तिने केली पर्यायसा ऐसे असता होणार गती पुत्र जाहला मंदमती माता स्नेह करी प्रीती अपूर्व आपणासी म्हणोनी वरदा माता पित्या घरी विप्रात्मज वाढला अति प्रीती करी व्रत बंध करीती कुळाचारी वेदाभ्यासी घालावया विद्या नये तया कुमरा मंदमती अज्ञान बहिरा चिंता वाढे त्या द्विजवरा म्हणे पुत्र मंदमती अनेक देवा आराधोनी पुत्र लाधलो कष्टोनी प्राचीन कर्म न सुते म्हणोनी चिंता करी अहोरात्र अनेक परीश कवी त्यासी ताडण करी बहुवसी दुःख होय त्या जननीसी वर्जी आपुले पतीते पतीसी म्हणे ते नारी पुत्र नाही आमुचे घरी कष्टे करुनी नाना परी पोशिले एका बालकासी
विद्या नये वेद त्यासी वाया मारुनी का कष्टसी प्राचीन कर्म असे त्यासी मूर्ख होऊनी उपजावे आता जरी तुम्ही यासी ताडण कराल अहर्निशी प्राण त्यजीन हा भरवसी म्हणोनी बोले पतीसी स्त्रियेचे वचन ऐकोनी विप्र राहिला निश्चिंत मनी ऐसा काळ क्रमोनी होते तया ग्रामात वर्तता पुढे तया स्थानी विप्र पडला असमाधानी दैव वशे करूनी पंचत्व पावला पर्यैसा पुत्रा सहित तेनारी होती तेथे कुरवपुरी याचूनी आपुले उदर भरी जीवित्व करी येणे परी विप्र स्त्रियेचा कुमर देखा विवाहा योग्य जाहला निका निंदा करीती सकळ लोक मतिहीन म्हणोनिया कन्या न देती त्यासी कोणी समस्त करीती दूषणी म्हणती शुष्क वाहे का पाणी उदर भरी येणे विधी समस्त ब्राह्मण म्हणती त्यासी दगडा परी जन्मलासी लांछन आणले वंशासी अरे मूर्खा कुलनाशिका तुझ्या पितयाचा आचार ख्याती असे चारी राष्ट्र जाणे वेद धर्म शास्त्र त्याचे पोटी तू जन्मलासी बोल आणिला तू पितयासी घातले पितृव्य अधोगतीसी भिक्षा मागोनी उदर भरीसी लाज नये कैसी तुझ जन्मोनी तू संसारी काय करावे पशुत्वा परी अथवा गंगा प्रवेश करी जन्मोनी वाया म्हणती लोक ऐसे ऐकोनी ब्रह्मचारी दुःख करी नाना परी मातेसी म्हणतसे अवसरी प्राण त्यजीन आपुला निंदा करीती सकळ मज असोनी देह कवण काज पोसू न शके माते तुझ जाईन अरण्यवासी ऐकोनी पुत्राचे वचन माता करी अति चिंतन शोक करी अति गहन प्रलापितसे ते नारी माता सूत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात तेथे देखले जगत भरित श्रीपाद यती स्नान करिता जाऊनी दोघे लागली चरणी विनविती करजोडोनी वासना असे आमुचे मनी प्राण त्यजू गंगेत निरोप द्यावाजी अमासी सद्गती भावया कारणासी आत्महत्या महादोषी म्हणोनी विनवितो कृपा सिंधू ऐकोनी विप्रस्त्रियेचे वचन उसती श्रीपाद कृपा करून काय संकटी तुमचे मन त्यजणे प्राण कवण्या गुणे विप्रस्त्री तये वेळा सांगती जाहले दुःखा सकळा म्हणे स्वामी भक्तवत्सला तारावे आम्हा बालकासी पुत्रा विणे कष्टले भारी अनेक तीर्थे पादचारी केली व्रते पूजा जरी सकळही देव आराधिले व्रते उपवास सांगू किती करीते झाले अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मती निंदा करीती सकळ जन वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण त्याचे पोटी जन्मला हा हीन मंदमती दुरात्मा कृपा करीगा श्रीपादयती जन्मो जनन्मी ऐसी गती पुत्र न भावा मंदमती ऐसा पदार्थ सांगा मज कृपा सागर दैन्य हरण म्हणोनी धरिले तुझे चरण शरणांगता करावया रक्षण आलासी स्वामी कृपा सिंधू जन्मोनिया संसारी कष्ट केले नाना परी न देखेची सौख्य कुसरी व्याले पुत्र न राहती वाचोनिया हा एक सूत शेळीच्या गळा स्तन लोंबत वृथा जन्म जाहला म्हणत विनवी तसे श्री गुरुसी देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्र पावने जसा तू पूज्य जगत्रयासी सकळ लोक त्यासी वंदिती ऐसा पुत्र होणार गती उपाय सांगा श्री गुरुयती म्हणोनी चरणी लागली त्यासी निमाते उद्धार गती नव्हे मागुती पुनरावृत्ती
पितरा सकळा स्वर्ग प्राप्ती लाधे ऐसे निरोपावे वासना असे माझ्या मनी पुत्र भावा ब्रह्मज्ञानी बालपणीच पाहेन नयनी पूज्यमान समस्तासी श्रीपाद ऐकोनी तिचे वचन सांगती भक्ती कृपा करून करी गो ईश्वराधन पुत्र होईल श्री हरी ऐसा गवळणीचे घरी देखा कृष्ण उपजला जो कारणिका व्रत केले गवळणी ऐका ईश्वराची आराधना तैसा आराधी तू ईश्वर पुत्र पावसी हा निर्धार तुझ्या मनी आशा भार लाधसी म्हणती श्रीपाद यती विप्रस्त्री म्हणे तया वेळी व्रत कैसे केले ते गवळी कैसा पूजला चंद्रमोळी विस्तारावे मजप्रती तैसेच व्रत करीन आपण म्हणोनी लागतसे चरणा कृपा मूर्ती श्री गुरुदाना सांगता झाला तया वेळी म्हणती श्रीपाद तियेसी ईश्वर पूर्वी हो तू प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने पूजा देखली गवळणी विस्तारासे स्कंद पुराणी सांगेन कथा ऐक सगुणी म्हणती श्री गुरु तियेसी ऐकोन श्री गुरूंचे वचना संतोषली विप्रांगना जाऊन लागे श्री गुरुचरणा विनवी तसे तये वेळी विप्रस्त्री म्हणे स्वामी आसी अभिनव माते निरोपिलेसी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्णाईसा आपण केलिया पूजा जरी फळ पावेन निर्धारी पूर्वी झाले कवणे परी विस्तारावे मददातारा श्री गुरु सांगती तियेसी सांगेन ऐक एक चित्तेसी उज्जनी नाम नगरीसी झाले विचित्र पर्ययसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सखा असे प्राण मणिभद्र म्हणून पर्ययसा सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजा अपारी भोळा देव प्रसन्न करी दिदला चिंतामणी एक कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महासुरस कंठी घाली सदा हर्ष तया मणिभद्र सेन सख्यासी तया मण्यांचे लक्षण सुवर्ण होती लोह पाषाण तेज फाके जावरी जाण कनक होय पर्ययसा जे जे चिंतित मानसी ते ते पावे स्मरणेसी ऐशी ख्याती माणकासी समस्त दराजे कांक्षा करीती इष्टत्वे मागती कित्येक मागो पाठविती ते माणिक बलात्कारे घ्यावया देख राजे वांछिती पर्ययसा म्हणती क्रय करून देखा माणिक द्यावे आपणा ऐका जरी न देसी स्वाभाविका युद्धा लागी येऊ म्हणती राजे समस्त मिळवणी पातले नगरा त्या उज्जनी अपार सैन्य मिळवणी क्षोणी वेचले तया नगरासी ते दिनी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजेशी शंका न धरी मानसी एक चित्ते पूजितसे महांकाळेश्वर लिंगासी पूजा करी राजा हर्षी गवळणी कुमरे पहावयासी आली तया शिवालया पूजा पाहुनी शिवाची मुले म्हणती गवळणींची खेळू चला आम्ही ऐसेची लिंग करुणी पूजवाचा म्हणोनी विनोदे करुणी आदी या फुले गृहा सन्निधानी एक वटोनी पाषाणी कल्पिले तेथे शिवालय पाषाण एक करुणी लिंग पूजा करीती बालके सांग नाना परींची पत्री सांग कल्पिली तेथे पूजेसी षोडशोपचारे पूजा कल्पिती उदक नैवेद्य समर्पिती ऐसे कौतुके खेळती ते गोपक कुमारक गोपिका स्त्रिया येऊनी पुत्रा ते नेती बोलावनी भोजन करावे म्हणूनी गेली सकळ बालके त्यातील एक गोपी सुनू न जाय भुवना लिंग सोडून त्याची माता जवळी येऊन मारी आपुले पुत्रासी
म्हणे कुमारा भोजनासी चाल घरा जाहली निशी काही केलिया नवचे पर्ययसी तो गोपी कुमारक कोपे करोनी ते गवळणी मोडी पूजा खेळ अंगणी पाषाण दुरी टाकुनी गेली आपुले मंदिरासी पूजा मोडिता बालक प्रलाप करीतसे तो अनेक मूर्छा येऊनी क्षण एक पडिला भूमी अवधारा लय लावणी लिंगस्थानी प्राण तजू पाहे निर्वाणी प्रसन्न झाला तो शूल पाणी तया गोपी सुताला शिवालय रत्न खचित सूर्य तेजे जैसे शोभित लिंग दिसे रत्न खचित जागृत झाला तो बालक निज रूप धरूनी गौरी रमण उठवी बालका करी धरून वर माग म्हणे मी प्रसन्न जे वांछिसी ते देईन बालके विनविले ईश्वरासी कोप न करावा मातेसी पूजा मोडिली प्रदोषी क्षमा करणे म्हणतसे ईश्वर भोळा चक्रवर्ती वर दिधला बहुप्रीती प्रदोष समयी पूजा देखती गवळणी होय देवजननी तिच्या पोटी होईल सुत तोची विष्णू अवतार विख्यात न करी पूजा वहिली म्हणत होशील आपुले पुत्रा परी जे जे मनी तू इच्छिसी पावेल वेगी धरी मानसी अखिल सौख्य तुझिया वंशी पुत्र पौत्री नांदाल प्रसन्न होवोनी गिरिजापती गेले लिंगालयी गुप्ती शिवालय राहिले रत्न खचिती गवळ्या घरी तयाच बरी कोटी सूर्याचा प्रकाश शिवालय दिसे अतिसुरस लोक म्हणती काय प्रकाश उदयच झाला दिनकरा आले होते परराष्ट्रराजे विस्मय करीती महाचोले द्वेष सांडोनी बोलती बोजे भेटो म्हणती रायासी पहावो पवित्र नगरातो सूर्य झाला असे उदित राजा असेल पुण्यवंत ऐसी आसी काय विरोध म्हणून पाठविती सेवकासी भेटू म्हणती प्रीतीसी राजा बोलावी तयासी आकुले ग्रही नगरात इतुके होता ते अवसरी राजा पुसतो प्रीती करी रात्री असता अंधकारी उदय झाला केवी सूर्य राजे चंद्रसेना सहित पहावया येती कवतुकार्य दिसे विचित्र रत्न खचित शिवालय अनुपम्य तेनीच परी गवळ्याचे सदन विराजमान अतिगहन पुसता झाला राजा आपण तया गवळ्या कुमारकासी सांगितला सर्व वृत्तांत संतोष करीती राजे समस्त गवळ्या राजा तू होई म्हणत देती नाना देश संपदा निघून गेलेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा फळ भय कैसे तया नरा गवळी कुमर जाय घरा मातेसी सांगे सविस्तरा येईल पुढे तुझ्या उदरा नारायण अवतरोनी ऐसा ईश्वरे दिधला वर संशय न धरी निर्धार प्रसन्न जाहला कर्पूर गौर देखली पूजा प्रदोषींची मोडली स प्रदोष पूजा म्हणोनी म्या मागितले त्या शूलपाणी क्षमा करोनी घेतले म्हणोनी सांगे वृत्तांत मातेसी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळ श्रीपाद सांगती तये वेळा तया विप्रस्त्रियेसी तुझे मनी असेल जरी होईल तुझ मजसरी संशय सांडोन निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू ऐसे म्हणून श्रीपादराव चक्रवर्ती भोळा देवो विप्रस्त्रियेचा पाहोनी भावो प्रसन्न होत तयावेळी बोलावनी तिचे कुमारकासी हस्त ठेविती मस्तकेसी ज्ञान जाहले तत्काळेसी त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ वेदशास्त्रादी तर्कभाषा म्हणता झाला अति प्रकाशा विस्मय झाला असमसाहसा विप्र म्हणती अति आश्चर्य विस्मय करुनी विप्रवनिता म्हणे ईश्वर हा निश्चित कार्या कारण अवतार होत आला नरदेह धरोनी
पूर्वजन्मींचे पुण्यार्जित जोडले हे निश्चित. जो भेटला श्री गुरुनाथ म्हणोनी नमिले क्षणाक्षणा. म्हणे ईश्वर तूच होसी पूजा करीन मी तुझ प्रदोषी. मिथ्या नव्हे तुझी या वाक्यासी पुत्र व्हावा तुझा ऐसा निश्चय करोनी. पूजा करी ती नित्य योनी. प्रदोष पूजा अतिगहनी करी श्रीपादरायासी. पुत्र झाला तिचा महाज्ञानी. वेद शास्त्र संपन्नी पूज्य जाहला अति गहनी. सर्वाहुनी अधिकता. विवाह झाला मगतयासी. पुत्र पौत्री नांदे हर्षी. श्री गुरुकृपा होय जासी. ऐसे होय अवधारा. ऐसा श्री गुरु कृपावंत. भक्तजना असे रक्षित. ऐक शिष्या एक चित्त. नामधारका श्रीमंता. नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारीसी. पर्येचा समस्त भक्त हर्षी. म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरौ श्री नरसिंह सदुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शनि प्रदोष व्रत महात्म्य कथनम नाम अष्टमोऽध्यायः. श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ऐकोनी सिद्धांचे वचन नामधारक करी नमन. विनवीत से कर जोडून भक्तिभावे करूनिया. श्रीपादराव पुरोपरी असता पुढे वर्तली कैसी कथा. विस्तारून सांगा आता कृपा मूर्ती दातारा. भक्तवत्सल श्री गुरुराव जाणोनी शिष्याचा भाव. विस्तार भक्तीस्तव निरोपिले श्री गुरुचरित्र. सिद्ध म्हणे नामधारका पुढे जाहले अति कवतुका. तया ग्रामी रजक एका सेवक झाला श्री गुरूंचा. नित्य श्रीपाद गंगेसी येती विधिपूर्वक स्नान करीती. लौकिक व्यवहारे दिव्यगती आचरती त्रैमूर्ती आपण. ज्याच्या दर्शने गंगा स्नान त्यासी काय हसे आचरण. लोकानुग्रहा कारण स्नान करीती पर्ययसा. वर्तता ऐसे एके दिवशी श्रीपाद येती स्नानासी. गंगा वाहे दाही दिशी मध्ये असती आपण देखा. तया गंगा तटाकात रजक असे वस्त्रे धूत. नित्य येऊनी असे नमित श्रीपाद गुरुमूर्तीसी. नित्य त्रिकाल येऊनिया दंड प्रणाम करूनिया. नमन करी अतिविनया मनो आक्वाय करमेसी. वर्तता ऐसे एके दिवशी आला रजक नमस्कारासी. श्रीपाद म्हणती तयासी एक चित्ते पर्ययसा. श्रीपाद म्हणती रजकासी कारे नित्य कष्ट तोसी. तुष्टलो मी तुझे भक्तिसी सुखे राजक करी म्हणतरी. ऐकता श्री गुरूंचे वचन गाठी पालवी बांधी शकून. विनवीत से कर जोडून सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती. रजक सांडी संसार भ्रांत सेवक झाला एकांत भक्त. द्रोणी करी दंडवत मठा गेलिया येण्याची परी. ऐसे बहुत दिवसावरी रजक मग सेवा करी. अंगण झाडी प्रोक्षणे करी नित्य नेम येणे विधी. असता एके दिवशी देखा वसंत मास वैशाखा. क्रीडा करीत नदीतून निका आला राजा म्लेंछ एक. स्त्रिया सहित नावेत आपण अलंकृत आभरण. क्रीडा करीत स्त्रियांसह आपण गंगे मधून येतसे. सर्व दळ थडिये थडी अमित असती हस्ती घोडी. मिरविताती रत्ने क्रोडी अलंकृत सेवक जन. ऐसा गंगा प्रवाहात राजा आला खेळत. नाना वाद्य असे गरजत
सवे येती थडियेसी रजक होता नमस्कारित शब्दे झाला अतिदुष्टित असे गंगेत अवलोकित समारंभ रायाचा विस्मय करी अतिमानसी मी जन्मोनिया संसारासी न देखील हे सौख्यासी पशु समान देह आपुला धन्य राजाचे जिणे ऐसे सौख्या भोगणे स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा हा भक्त ईश्वराचा कैसे याचे अर्धव फळ कवळ देव आराधिला कैसा गुरु असे भेटला मग पावला हे पद ऐसे मनी चिंतित कैतसे दंडवत श्री गुरु श्रीपाद कृपावंत वळखली त्याची मनवासना भक्त वत्सल श्री गुरुमूर्ती ओळखोनी तयाची स्थिती बोला बुनिया पुसती काय चिंती तोसी मनात रजक म्हणे स्वामी आसी देखले दृष्टीने रायासी संतोष दाहला मानसी केवळ दास श्री गुरूंचा तपे आराधोनी देवासी पावला ऐशा अवस्थेसी म्हणोनी चिंतितो मानसी कृपा मूर्ती दातारा ऐसे अविद्या संबंधेसी नाना वासना इंद्रियासी चाळ नाही या भोगासी चरणी तुझे मज सौख्य श्रीपाद म्हणती रजकासी जन्मादारभ्य कष्टलासी वांछा असे भोगावयासी राज्य पद तमोवृत्ती निववावी इंद्रिये सकळ ना तरी नव्हे मन निर्मळ बाधा करीती पुढे केवळ जन्मांतरी पर्ययसी तुष्टावावया इंद्रियांसी तुवा जन्मावे म्लेंछ वंशी आवडी जाहली तुझे मानसी राज्य भोगी जायत वरीत ऐकोनी स्वामींचे वचन विनवी रजक कर जोडून कृपा सागर श्री गुरुराना उपेक्षू नको म्हणतसे अंतरातील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्री गुरु म्हणती तयासी वैदुरा नगरी जन्म होसी भेटी देऊ अंतकाळाची कारण असे आम्हा येणे भेटी होताची आमासी ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता हो भरवसी आम्हा येणे घडेल आणिक कार्या कारणेसी अवतार होऊ पर्ययसी वेश धरुनी संन्यासी नाम नरसिंह सरस्वती ऐसे तया संभोखोनी निरोप देती जाई म्हणोनी रजक लय लाभोनी चरणी नमन करीतसे तया वेळी देखोनी श्री गुरु कृपा मूर्ती रजकासी जवळी पाचारिती इह भोगिसी किंवा पुढती राज्य भोग सांग मज रज विनवीत श्रीपादासी झालो आपण अपरवयासी भोग भोगिन बाळाभ्यासी यवनी गुण राज्य भोग ऐकोनी रजकाचे वचन निरोप देती श्रीपादापण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती निरोप देताची तये वेळी त्याजिला प्राण तत्काळी जन्म झाला म्लेंछ कुळी वैदुरा नगरी प्रख्यात ऐसी रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता सिद्ध म्हणे नामधारका ते चरित्र जाहले पुढे आणिक इतुके झालिया अवसरी श्रीपाद राग पुरपुरी असता महिमा अपांपरी पख्यात जाहली पर्ययसा महिमा सकळ सांगता विस्तार होईल बहुकथा पुढील अवतार असे ख्याता सांगेन ऐक नामधारका महिमान सांगता श्री गुरूंचे शक्ती कैची आमुचे वाचे नवल नव्हे अमृत दृष्टींचे स्थान महिमा ऐसाची असे श्री गुरु राहती जया स्थानी महिमा अपार तया भुवनी विचित्र असे आख्यायनी दृष्टांत तुझ सांगेन स्थान महिमेचा विस्तार सांगेन ऐक मने एकाग्र प्रख्यात असे पुरवपूर मन कामना पुरती देथे ऐसे किती दिवसवरी श्रीपाद होते पुरवपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होती तेथेची अश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मघा मृगराज राशी
श्रीपाद बैसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत. लौकिकी दिसती अदृश्य आपण कुरपुरी असती जाण. श्रीपादराव निर्धारी जाण त्रयमूर्तींचा अवतार. अदृश्य मनोनी तया स्थानी श्रीपाद राहिले निर्गुणी. अवतार भावया पुढे कारणी मनोनी कवना न दिसती. जे जन असती भक्त केवळ त्यासी दिसते निर्मळ. पुरव क्षेत्र अतुर्बळ असे प्रख्यात भूमंडळी. श्रीपाद आहेत तया स्थानी दृष्टांत सांगेन विस्तारुनी. ऐका श्रोते सकळ जन म्हणे सरस्वती गंगाधर. सिद्धे सांगितले नामधारकासी तेची कथा विस्तारेसी. सांगतसे सकळिकासी गंगाधराचा आत्मज. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नरसिंह सदुपाख्याने सिद्धनामधारक संवादे रजक वर प्रदानम तथा श्रीपाद निजानंद गमनम नाम नवमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक विनवी जाण. पूर्वपुरींचे महिमान केवी झाले म्हणतसे. म्हणसी श्रीपाद नाही गेले आणिक सांगती अवतार झाले. विस्तार करोनिया सगळे निरोपावे म्हणतसे. सिद्ध सांगे नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुससी. अनंत रूपे होती परियेसी विश्वव्यापक परमात्मा. पुढे का कार्या कारणासी अवतार झाला परियेसी. राहिला आपण गुप्तवेशी तया पूर्व क्षेत्रात. पाहे पा भार्गव राम देखा अद्यापि स्थिर जीविका. अवतार झाला आपण अनेका तयाचे परी निश्चयावे. सर्वा ठाई वसे आपण मूर्ती एक नारायण. मूर्तींचे तीन गुण उत्पत्ती स्थिती लयासी. भक्त जन तारावयासी अवतार होती ऋषिकेशी. शाप दिधला दुर्वास ऋषी कारणासे तयाचे. त्रैमूर्तींचा अवतार त्याचा कवना कळे पार. निधान तीर्थ करपूर वासते थे गुरुमूर्ती. जे जे चिंतिले भक्तजनी लाधती श्री गुरुदर्शनी. श्री गुरु राहती जयास्थानी कामधेनु असे जाणा. श्रीपाद श्री वल्लभ स्थान महिमा वर्णावयामी किमात्मा अपार. असे सांगता तुम्हा एखादा सांगेन दृष्टांत. तुझ सांगावया कारण गुरुभक्ती वृथा नवे जाण. सर्वथा न करीतो निर्वाण पाहे वास भक्तांची. दृढ भक्ती असावी मनी स्थिर. गंभीरपणे असावे धीर. तोची उतरे पैल पार. इह सौख्य परलोक. याची कारणे दृष्टांत तुझ सांगेन ऐक वर्तले सहज. काश्यप गोत्री होता द्विज नामतया वल्लभेश. सुशील द्विजाचारवंत उदिम मार्गे उदर भरित. प्रतिसंवत्सरी यात्रेस येत तया श्रीपाद क्षेत्रासी. असता पुढे वर्तमानी वाणिज्या निघालवतौ उदिनी. नवसकेला अतिगहनी संतर पावे ब्राह्मणांसी. उदिम आर्या फळासी यात्रेस येईन विशेषी. सहस्र वर्ण ब्राह्मणासी इच्छा भोजन देईन म्हणे. निश्चय करोनिया मानसी निघाला तो द्विज उदिमासी. चरण ध्यातसे मानसी सदा श्रीपाद श्रीवल्लभांचे.
जे जे ठाई जाता देखा अनंत संतोष पावेनिका शतगुणे झाला लाभ अधिका परमानंदे परतला लय लावणी श्रीपाद चरणी यात्रेसी निघाला तत्क्षणी करावया ब्राह्मण संतर्पणी द्रव्य घेतले समागमे द्रव्य घेऊनी द्विजवर निघता देखती तस्कर कपट रूप होऊनी संगती कर तेही तस्कर निघाले 2-3 दिवसावरी तस्कराले संगीकारी एके दिवशी मार्गी रात्री जात होते मार्गस्थ तस्कर म्हणती द्विजवरासी आम्ही जातो पर्वपुरासी श्रीपाद श्री वल्लभ दर्शनासी प्रतिवर्षी नेमासे ऐसे बोलत मार्गेसी तस्करी मारिले द्विजासी शीर छेदुनी पर्ययसी द्रव्य घेतले सकळिक भक्तजनांचा कैवारी श्रीपाद राम पुरपुरी पावला त्वरित वेशधारी जटा मंडित भस्मांगी त्रिशूळ खड्ग येरे हाती उभा ठेला तस्करा पुढती वदिता झाला तस्करा त्वरिती त्रिशूळे करून तये वेळी समस्त तस्कराची मारिता एक येऊनी विनविता कृपाळ हुआ जगन्नाथा निरपराधी आपणासे नेणे या ते वरतील म्हणून आलो आपण संगी होऊन तू सर्वोत्तमा जानसी खून विश्वाचे मनींची वासना ऐकोनी तस्कराची विनंती श्रीपाद त्याते जवळी बोलाविती हाती देखूनिया विभूती प्रोक्षी म्हणती विप्रावरी मान लावणी तया वेळा मंत्रोनी लाविती विभूती गळा सजीव जाहला तात्काळा ऐकवत्सा एकचित्ते इतुके वर्तता पर्ययसी उदय जाहला दिनकरासी श्रीपाद जाहले अदृश्येसी राहिला तस्कर विप्राजवळी विप्रपुसे तस्करासी म्हणे तू कामाते धरिलेसी कवणे वदिले या मनुष्यासी म्हणोनी पुसे तया वेळी तस्कर सांगे द्विजासी जाहले अभिनव पर्ययसी आला होता एक तापसी वदिते याते त्रिशूळे माते रक्षिले तुझ निमित्त धरोनी बैसविले अतिप्रीत विभूती मंतोरणी तू ते लावित सजीव केला तुझा देह उभा होता आता जवळी अदृश्य झाला तत्काळी न कळे कवळ मुनी बळी तुझा प्राण राखिला होईल ईश्वर त्रिपुरारी भस्मांगी होता जटाधारी तू भक्त होशील निर्धारी म्हणून आला ठाकोनिया ऐकोनी तस्कराचे वचन विश्वासला तो ब्राह्मण तस्करा पाशील द्रव्य घेऊन गेला यात्रे पुरवपुरा नाना परी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्त्रचारी अनंत भक्ती प्रीती करी पूजा करी श्रीपाद गुरुपादुकांची ऐसे अनेक भक्तजन सेवा करीती श्रीपाद स्थान कुरवपूर प्रख्यात जाण अपार महिमा पर्ययसा सिद्धपणे नामधारकासी संशय न धरी तू मानसी श्रीपाद आहे ती कुरवपुरासी अदृश्य रूप होऊनिया पुढे अवतार असे होणे म्हणून गुप्त न दिसे कवणा अनंत रूप नारायण परिपूर्ण असे ठरवा ठाई श्रीपाद श्री वल्लभ मूर्ती लौकिकी ऐक्य परमार्थी झाला अवतार पुढे ख्याती श्री नरसिंह सरस्वती म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकलाभीष्ट सारथी इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरौ श्री नरसिंहोपाख्याने सिद्धनामधारक संवादे कुरवपुर क्षेत्र महिमा वर्णनम नाम दशमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।
श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे अवतार जाहले कैसी, विस्तारोनिया आमासी, सांगा स्वामी कृपामूर्ती. सिद्ध म्हणे ऐकवत्सा, अवतार झाला श्रीपाद हर्षा, पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा, कथा सांगितली विप्रस्त्रियेची. शनी प्रदोषी सर्वेश्वरासी, पूजित होते गुरुपदेशी, देह वासना असता तियेसी, पंचत्व पावली तये वेळी. झाला जन्म पुढे तिसी, कारंज नगर उत्तर देशी, वासनीय शाखेसी, विप्रपुरी जन्मली. जात कवर्तले तियेसी, नाम अंबा भवानी ऐसी, निरोपिले से स्नेहेसी, माता पिता पर्ययसा, वर्धता माता पित्या ग्रही, वाढली कन्या अतिस्नेही, विवाह करीती महोत्साही, देती विप्रासी तेची ग्रामी. शिवव्रती असे तो ब्राह्मण, नाम तया माधव जाण, त्यासी दुधली कन्यादान, अति प्रीती करुणी, कया माधव विप्रा घरी, शिवाचारे होती नारी, वासना तिची पूर्वापरी. ईश्वर पूजा कैतसे, पूजा करी ईश्वरासी, दंपती उभय वर्ग मनोमानसी, प्रदोष पूजा अतिहर्षी, करीती भक्ती पुरस्सर, मंदवारी त्रयोदशीसी, पूजा करीती अतिविशेषी. तव संवत्सरे झाली षोडशी, अंतर्वत झाली ऐका, मास तृतीय पंचमेसी, उत्साह करीती अनेक हर्षी, उत्तम डोहाय होती तियेसी, ब्रह्म ज्ञान बोलतसे, करीती उत्साह मास साती. द्विज करी सीमंती, अक्षवाणे ओवाळीती आरती, सुवासिनी मिळवनिया, ऐसे क्रमिता नवमासी, प्रसूत झाली शुभदिवशी, पुत्र जाहला म्हणून हर्षी, निर्वर होती माता पिता. जन्म होताची तो बालक, ओंकार शब्द म्हणतसे अलौकिक, पाहुणे आले जातटस्थ लोक, अभिनव मनोनी तये वेळी. जातक कर्म करी तो ब्राह्मण, विप्रासी देत दक्षिणा दान, ज्योतिषी सांगती सुलक्षण तये वेळी. लग्न सत्वर पाहून या, सांगती ज्योतिषी त्या द्विजासी, मुहूर्त बरवा असे विशेषी, कुमर होईल कारणिक पुरुषी, गुरु होईल सकळिका, याचा अनुग्रह होईल जासी, तो वंद्य होईल विश्वासी, याचे वाक्य होईल परिस, चिंतामणी याचे चरण. अष्टही सिद्धी याचे द्वारी, बोलगती राहतील निरंतरी, नवनिधी याच्या घरी राहती ऐक द्विजोत्तमा. न होती यासी गृहिणी सुत, पूज्य होईल त्रिभुवनात, याचे दर्शन मात्रे पतित, पुनीत होतील पर्ययसा. होईल हा अवतार पुरुषी, आम्हाडी सदसे भरवसी, संदेह न धरावा मानसी, मनोनी करीती नमस्कार. म्हणती समस्त द्विजवर, सांगती जनकासी उत्तर, याचे महादैन्य हरे, भेणे न लगे कैकाळा, तुमचे मनी जे जे वासना. सर्व साधेल निर्गुणा, याते करावे हो जतना, निधान आले तुमच्या घरा, ऐसे जातक वर्तवून, सांगता झाला विद्वज्जन. जनक जननी संतोषोन, देती दान वस्त्राभरणे, सांगोनी गेले ब्राह्मण स्तोम, माता पिता अतिप्रेम, दृष्टी लागेल म्हणून विषम, निंबलोन ओवाळीती, व्यवस्था फाकली नगरात, अभिनव आजी देखले म्हणत. उपगता बाळ ओंकार जपत, आश्चर्य म्हणती सकळ जन, नगर लोक इष्ट मित्र, पहावया येती विचित्र, दृष्टी लागेल म्हणून मात्र, माता न राखवी कवनासी, माया मोहे जनक जननी, बाळासी दृष्टी लागेल म्हणून, अंगारा लाविती मंत्रोनी, रक्षा बांधिती कृष्णसुते. परमात्म्याचा अवतार, दृष्टी त्यासी केवी संचार, लौकिक धर्म ममत्कार, माता पिता संरक्षिती, वर्धता बाळ येणे परी,
दिवसतः झालियावरी नामकरण पुरस्सरी ठेविता झाला जनकद्विजोत्तम शालग्राम देव म्हणत जन्म नाम झाले ख्यात नाम नरहरी ऐसे म्हणत उच्चार केला धर्म कर्मे ममत्व थोर बालकावरी प्रतिपाल करीती प्रीती करी माता म्हणतसे येरी न पुरे क्षीर बालकासी पतीसी म्हणे तये वेळा स्तनी दूध थोडे बाळा एखादी मिळवा का अबळा स्तनपान देवऊ अथवा आणा मेशी एक आपुले स्तने न शमे भूक ऐकोनी हासे बालक स्पर्श करी स्तनाशी सव्य कर स्तनी स्पर्श होताची कर 32 धारा वाहे क्षीर वस्त्र बिजोनी विचित्र वाहो लागे भूमीवरी विस्मय करीती जनक जननी प्रकटन करीती गौप्य गुणी नमन करीती बालका चरणी माता होय खेळविती पाळण्या घालोनी बालकासी पयंदे गाय अतिहर्षी न राहे बालक पाळणेसी सदा खेळे महिवरी वर्षे बाळ येणे परी माता पिता ममत्कारी वर्धता झाला संवत्सरी न बोले बाळ कवणासवे माता बोलवी कुमरासी बोले शब्द ओंकारेसी चिंता करीतसे मानसी मुके होईल म्हणोनी पुसती जाण ज्योतिषासी म्हणे बोल नये काय आसी उपाय असेल यास विशेषी म्हणोनी पुसे वेळोवेळी सांगती जाण ज्योतिषी आराधावे कुलदेवतेसी अर्कवारी अश्वत्थ प्रदर पर्णेसी अन्न घालावे तिनी वेळा एक म्हणती होईल मुके यासी शिकवावे बरव्या विवेके बाळ बोल बोलू शिके म्हणून सांगती विनोदे हसोनी ओंकार उच्चारी बाळ आणिक नेणे बोल केवळ विस्मय करिता ती लोक सकळ ओंकार शब्द ऐकोनी एक म्हणती नवल झाले सर्वज्ञान असे भले श्रवणी ऐकतो बोल सकळ जाणुनी न बोले कवण्या गुणे काही केलिया न बोले सुत चिंता करिता ती माता पिता पुत्रासी झाली वर्षे 7 मुका झाला दैवयोगे 7वे वर्ष कुमरासी योग्य झाला मुंजीसी उसता ती समस्त ब्राह्मणासी केवी करावे म्हणोनिया विप्र म्हणती तया वेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा उपनयनावे केवळा अष्टवरुषे होऊ नये माता पिता चिंता करीती उपदेशाचे कवणे रीती मुका असे हा निश्चिती कैसे देव झाले आम्हा कैसे दैव झाले आपुले ईश्वर गौरी आराधिले त्रयोदशी शिवासी पूजिले वाया झाले म्हणतसे ईश्वरे तरी दिधलावरू सुलक्षण झाला कुमरू न बोले आता काय करू म्हणून चिंती शिवासी एकची बाळ आमचे कुशी आणि कल देखो स्वप्नेसी वेष्टलो होतो आम्ही आशी आमते रक्षील म्हणोनी नव्हेच आमचे मनींचा वास पुत्र झाला निर्वाण वेश काय वरद राजा महेशे शनी प्रदोषी पूजिताम्या ऐसे नाना परी देखा जननी करी महादुःखा जवळी येवोनी बालक संबोकित मातेसी घरात जाऊनी तये वेळा घेऊन आला लोखंड सबळा हाती धरिताची निर्मळा झाले सुवर्ण 52 कशी आणोनी देत से मातेसी विस्मय करी भवसी बोला गुनिया पतीसी दाविती झाली तये वेळी गौप्य करीती तये वेळा मंदिरात नेले तया बाळा पाहती त्याची बाललीला आणि कलोह हाती देती अमृत दृष्टी पाहता स्वामी समृद्धी झाली सर्व हेमी विश्वास धरिती मनोधर्मी होईल पुरुष कारणिक मग पुत्राते आलिंगोनी विरविता ती जनक जननी तू तारक शिरोमणी कारणिक पुरुष कुलदीपका तुझे सर्वस्व लादले बोलता आम्ही नाही ऐकले अज्ञान मायेने वेष्टले मुके ऐसे म्हणो तुझ आमचे मनींची वासना
तुवा पुरवावी नंदना, तुझे बोबडे बोल आपणा. ऐकवावे पुत्र राया, हास्य वदन करी बाळ. यज्ञोपवित दावी गळा, कटी दावी मौंजी स्थळा. म्हणोनी दाखवी मातेसी, संज्ञा करोनी मातेसी. दावी बालक संतोषी, मुंजी बांधिताची आपणासी. येईल म्हणे बोल सकळ. माता पिता संतोषती, विद्वान ज्योतिषी पाचाळिती. व्रत बंद मुहूर्त लग्न पाहती, सर्व आयती करिते झाले. केली आयती बहुधा परी, रत्न खचित अलंकारी. माया मोहे प्रीती करी, समारंभ करिताती. चतुर्वेदी ब्राह्मण येती, शाखा परत्वे वेद पडती. इष्ट सोयी रे गाईज गोत्री, समस्त आले तया भुवना. नाना परींचे शृंगार, उभारिले मंडपाकार. आनंद करीतसे द्विजवर, अपार द्रव्यवेची तसे. नगर लोक विस्मय करीती, मूक पुत्रासी एवढी आयती. द्विजा लागली असे भ्रांती, वृथा करीतो द्रव्यापुले. इतुके वेचोनी पुत्रासी, व्रतबंध करील परियेसी. गायत्री केली उपदेशी, करील आचार कवणे परी. एक म्हणती होका भलते, मिष्टांना आमासी मिळते. देकार देतील हिरण्य वस्त्रे, चाल नाही त्याचे मंत्रा. ऐसे नाना परींचे लोक, विचार करीती अनेक. माता पिता अत्यंत सुख, देव देवक करिताती. चौल कर्म येरे दिवसी, भोजन चौल म्हणीसी. पुनरभ्यंग करून हर्षी, यज्ञोपवीत धारण केले. मंत्र पूर्वक यज्ञोपवीत धारण करविती द्विज समस्त. सहभोजन करावया माता, घेऊन गेली मंदिरात. भोजन करोनी माते सवे, निरोप येतो एक भावे. मुंजी बंधन असे करावे, म्हणून आला पित्या जवळी. गुह्योस्त मार्गे मुंजी देखा, बंधन केले त्या बालका. सुमुहूर्त आला तत्कालिका, मंत्रोपदेश करिता झाला. गायत्री मंत्र अनुक्रमेसी, उपदेश देती परियेसी. बाळ उच्चारी मनोमानसी, व्यक्त न बोले कवना पुढे. गायत्री मंत्र कुमरासी होता, भिक्षा घेऊन आली माता. वस्त्रभूषणे रत्न खचिता, देती झाली तया वेळी. पहिली भिक्षा घेऊन करी, आशीर्वचन देती नारी. बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी, आचार धर्म करत तसे. पहिली भिक्षा येणे परी, देती झाली प्रीती करी. अग्निवेळी पुरोहितम उच्चारी, ब्रह्मचारी तया वेळी. दुसरी भिक्षा देता माता, उच्चार केला यजुर्वेद. ईशेत्वा लोक समस्त तटस्था, माता किती तये वेळी. तिसरी भिक्षा देता माता, म्हणे सामवेद पढे आता. अग्न आयादी गायन करीत, तिन्ही वेद म्हणत असे. सभा समस्त विस्मय करी. पहाती हर्ष निर्भरी, मुके बोले वेदचारी. म्हणती होईल कारणिक, याते म्हणो नये नर. होईल देवाचा अवतार, म्हणून करीती नमस्कार. जगद्गुरु मनोनिया, इतक्यावरी तो बालक. मातेसी म्हणतसे ऐक, तुवा उपदेश केला एक. भिक्षा माग म्हणोनी, नवती बोल तुझे मिथ्या. निर्धार राहिला माझिया चित्ता, निरोप द्यावा आम्हा त्वरिता. जाऊ तीर्थे आचरावया आम्हा आचार. ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी. वेदाभ्यास मनोहरी, करणे असे पर्ययसा. ऐकोनी पुत्राचे वचन, दुःखे दाटली अति गहन. बाष्प निघता ती लोचनी, आली मूर्छना तये वेळी. निर्जीव होनी क्षणैक, करीती झाली महाशोक. पुत्र माझा तू रक्षक, म्हणून केली आशा बहु. आमुते रक्षिसी म्हणून होती आशा बहुमनी. न बोलसी आम्हा सवे याची गुणी. मुके म्हणविसी आपणासी, न ऐको कधी तुझे बोल. आता ऐकता संतोष होईल, ईश्वर पूजा आले फळ.
म्हणून विश्वास केला आम्ही ऐसे नाना परी देखा पुत्रासी म्हणे ते बालिका आदिंगोनी कुमारका कृपा भाकी तये वेळी ऐकोनी मातेचे वचन बालक सांगे ब्रह्मज्ञान नको खेदवू अंतःकरण आमा करणे तिची असे तू ते आणखी पुत्रचारी होतील माते निर्धारी तुझी सेवा परोपरी करीतील मनोभावेसी तुवा आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वापार म्हणून मस्तकी ठेविती कर मग तिसी जाहले जाती स्मरण पूर्वजन्मींचा वृत्तांत स्मरता जाहली विस्मित श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता दिसतसे तो बालक देखोनी माता पये वेळा नमन केले चरण कमळा श्रीपाद उठवणी अवलीळा सांगती गौप्यावधारी ऐक माते ज्ञानवंती हा बोल करी वो गुप्ती आणि संन्यासी असोयती अलिप्त असो संसारी याची कारणे आम्ही आता हिंदू समतीर्था कारणासे पुढे बहुता मनोनी निरोप मागती येणे परी जननीयसी श्री गुरुमूर्ती सांगे विनयेसी पुनरपि विनवी पुत्रासी ऐका श्रोते एकचित्ते पुत्रासी विनवे तये वेळ माते सांडोनी तुम्हा जरी जाल आणिक कधी न देखो बाळ केवी वाचू पुत्रदाया धाकुटपणी तुम्हा तापस धर्मी कवन पाहे हर्ष धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचारी आचरावे ब्रह्मचर्य वर्षे 12 त्यावरी ग्रस्त धर्म बरा मुख्य असे वानप्रस्थ तदनंतरा घडती पुण्ये अपरंपार मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता होय अतिसमर्थ मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी ब्रह्मचर्य मार्ग ऐका पठन करावे वेदाधिका विवाह होता गृहस्थेनिका पुत्राधिक लाधावे यज्ञाधिक कर्म सांधोनिया तदनंतर संन्यास करणे न्याया येणे विधी संन्यास असे मुख्या अग्राह्य संन्यास बालपणी समस्त इंद्रिये संतुष्ट व्हावी मनींची वासना पुरवावी तदनंतर तपासी जावे संन्यास घेता मुख्य असे ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु सांगती तत्वज्ञान ऐक नामधारका सुमन मनोनी मागे सांगे सिद्धमुनी गंगाधराचा नंदन विरवी तसे नमून ते परिसा श्रोते जन श्री गुरु चरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व ऐका सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्र भाषे करोनी टीका सांगतसे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नरसिंहदुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु नरहरि बाळ चरित्र लीला वर्णनम नाम 11 श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।